नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेज मेयोनीज सँडविच करून दाखवणार आहे। हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारे सँडविच कोणालाही अगदी सहज बनवता येईल। अगदी बॅचलर किंवा लहान मुलं सुद्धा हे सँडविच झटपट बनवू शकतात। व्हेज सँडविच कसं बनवायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सँडविच बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक किसलेला कोबी घेतलेला आहे, 1 वाटी बारीक कापलेला कांदा, 1 वाटी किसलेलं गाजर, 1 वाटी किसलेली काकडी, अर्धी वाटी कापलेली शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक कापलेला टोमॅटो, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चमचा मिरे पावडर, मी इथे चिली फ्लेक्स घालत आहे। तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता आणि मी इथे थोडेसे हर्ब्स घालणार आहे। तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी काहीही हरकत नाही। आणि मी इथे 1 वाटी मेयोनीज सॉस घेतलेला आहे। आता तो सर्व या भाज्यांमध्ये घालून मिक्स करून घेऊया। मेयोनीज सॉस तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये मिळून जाईल। आता सॉस भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सॉस भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता सँडविचची हिरवी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे। आता यामध्येच 1 चमचा लिंबाचा रस घालूया, अर्धा चमचा काळं मीठ आणि अगदी थोडंसं साधं मीठ मी इथे घातलेलं आहे। आता यामध्ये पाणी घालून चांगली बारीक अशी चटणी वाटून घेऊया। सँडविचची हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे। मी इथे ब्रेडच्या 4 स्लाइस घेतले आहेत। ब्रेडच्या 4ही बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहेत। 4ही ब्रेडच्या स्लाइसच्या कडा मी कापून घेतलेल्या आहेत। मी इथे अर्धी वाटी बटर घेतलेलं आहे। बटर आता ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। तुमच्याकडे बटर नाईफ असेल तर तुम्ही त्याने लावू शकता किंवा चाकूच्या उलट्या बाजूने अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने मी 2 बटरच्या स्लाइसला बटर लावून घेते। 2 स्लाइसला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि आता या 2 स्लाइसला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीने अशा पद्धतीने चमच्याने किंवा चाकूने स्प्रेड करून घ्यायचे आहे। आता याच पद्धतीने मी दोन्ही पण स्लाइसला चटणी लावून घेणार आहे आणि आता याच्यावर भाज्यांचं मिश्रण घालूया। बघू शकता या पद्धतीने दोन्ही पण स्लाइसवर घालून घ्यायचं आहे। अगदी ब्रेडच्या कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे। मी इथे व्हाईट ब्रेड वापरलेले आहेत, तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा वापरू शकता। ही रेसिपी करायला तर अगदी सोपीच आहे, परंतु हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहे। दोन्ही ब्रेडच्या स्लाइसवर भाज्यांचं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर ही दुसरी स्लाइस ठेवून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि आता हे सँडविच मधून असे कापून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने चाकूने हळूहळू कापायचे आहेत, म्हणजे ते फाटणार नाहीत। तुम्ही हे सँडविच ग्रिल करू शकता किंवा तव्यावर थोडंसं बटर टाकून भाजून घेऊ शकता। बघू शकता मस्त आणि झटपट असे व्हेज मेयोनीज सँडविच तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा हे झटपट होणारे व्हेज मेयोनीज सँडविच नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।